नमस्कार, मी परमद जाधव. CJPच्या आंदोलनाबाबत आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. काही दिवसापूर्वी सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आलेलं होतं. मात्र आता पुन्हा आंदोलनाचा जो इशारा देण्यात आलेला आहे. पण प्रश्न असा आहे की सरकारने आंदोलन मागे घेण्यासाठी नेमकी कोणती आश्वासने दिली होती आणि आता CJP पुन्हा आंदोलनाचा इशारा का देत आहे? सरकारने दिलेली जी आश्वासने आहेत ती पूर्ण झाली नाहीत का? आणि जर पुन्हा आंदोलन झाले तर त्याचा पुढचा परिणाम काय होऊ शकतोय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रकरण समजून सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. नेमकं प्रकरण काय आहे तर CJP कडून परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता, पेपर लीक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्यात आलेलं होतं. या आंदोलनादरम्यान विविध मागण्या सरकारसमोर ठेवण्यात आलेल्या होत्या. आंदोलनाचा विषय वाढत गेल्यानंतर सरकार आणि आंदोलनकर्ते चर्चाही झाली. चर्चेनंतर सरकारकडून काही महत्त्वाची आश्वासने देण्यात आलेली होती. त्यानंतर CJPने आंदोलन मागे घेण्याचे आश्वासन हे वृत्त समोर आले. पण आता काही दिवसानंतर परिस्थिती पुन्हा बदलताना दिसत आहे. CJPचा आरोप आहे की काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांवर कारवाई आणि अटक सुरू असल्याने सरकारने दिलेल्या आश्वासनाबाबत प्रश्न निर्माण झालेला आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सरकारने आंदोलन मागे घेण्यासाठी नेमकं काय आश्वासने दिलेली होती? समोर आलेल्या वृत्तानुसार आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कारवाईबाबत सरकारकडून दिलासा देण्याचे आश्वासने देण्यात आले होते. विशेषतः आंदोलनकर्त्यांवर नवीन कारवाई होऊ नये आणि आधी दाखल झालेल्या प्रकरणाबाबत योग्य त्या प्रक्रिया करण्याचे आश्वासने देण्यात आलेले होते. याशिवाय विविध राज्यांमध्ये ताब्यात घेतलेल्या किंवा अटक झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या सुटकेबाबत प्रयत्न करण्यास सांगण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणाचा FIR हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आंदोलनादरम्यान काही आंदोलनकर्त्यांवर पुन्हा गुन्हे दाखल करण्याचा दावा करण्यात आलेला होता. आंदोलन मागे घेतल्यानंतर त्या प्रकरणावर कारवाई करू नये किंवा संबंधित FIR मागे घेण्याची प्रक्रिया करावी अशी मागणी करण्यात आली होती. सरकारकडून त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. मात्र आता CJP कडून असा आरोप केला जातोय की काही ठिकाणी अजूनही आंदोलनकर्त्यांवर कारवाई होत आहे आणि त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासनांची जी प्रत्यक्ष अंमलबजावणी आहे ती झाली आहे का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आता या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे CJP कडून दावा करण्यात आला आहे की आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्यात किंवा अटक सुरू आहे आणि यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. CJPचे म्हणणे आहे की जर सरकारसोबत चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले तर सरकारने दिलेली आश्वासने प्रत्यक्षातही पाळली गेली पाहिजेत. केवळ तोंडी आश्वासन नव्हे तर लिखित हमी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. आता या बातमीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे CJP पुन्हा आंदोलन करणार का? सध्या उपलब्ध माहितीनुसार आंदोलन तात्काळ सुरू झाल्याचे
म्हणता येणार नाही. मात्र सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. सीजेपीकडून सरकारकडे लिखित स्वरूपात आश्वासने देण्याची मागणी करण्यात आली आहे आणि हे आश्वासने वेळेत झालेली नाहीत किंवा आधी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही तर आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. या आंदोलनाच्या मागे आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे परीक्षा व्यवस्थेतील जी पारदर्शकता आहे. पेपर लीक, परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याची जी संबंधित प्रश्नांवर एक सीजेपी कडून सुधारणा करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सीजेपी कडून 5 कलमी सुधारणा प्रस्ताव दिल्याचे वृत्त आहे. सरकार या मागण्यांचा अभ्यास करणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी हा एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण एखाद्या विद्यार्थ्याने वर्षभर अभ्यास केला आणि परीक्षेच्या आधी पेपर लीक झाला तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्याच्या भविष्यावर होतोय आणि त्यामुळे परीक्षा व्यवस्था किंवा पारदर्शकता, सुरक्षितता आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली जात आहे. आता इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणे गरजेचे आहे. सीजेपीकडून सरकारवर आश्वासने पाळले नसल्याचा आरोप केला जातोय. मात्र कोणत्याही आरोपाला अंतिम सत्य मांडण्यापूर्वी सरकारने अधिकृत भूमिका ही संबंधित प्रकरणातील अधिकृत कागदपत्रे तपासणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच या प्रकरणात 2 बाजू आहेत. एकीकडे आंदोलनकर्त्यांचे आरोप आणि दुसरीकडे सरकारची जी अधिकृत भूमिका आहे. ती दोन्ही बाजू समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र हे स्पष्ट होईल. आता सर्वांचे लक्ष हे सरकारच्या पुढील भूमिकेवर आहे. सरकारकडून लिखित हमी दिली जाते का? आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्याबाबत प्रकरण जे होतं ते काय आहे निर्णय घेतला जातोय आणि अटक करण्यात आलेल्या आंदोलनकांबाबत काय कारवाई होते आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा करण्याच्या मागण्यांवर सरकार नेमकी कोणती पावले उचलते? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील काही दिवसात स्पष्ट होऊ शकतात. जर सरकार आणि सीजेपी यांच्यात पुन्हा चर्चा झाली आणि तोडगा निघाला तर आंदोलन टाळले जाऊ शकते. पण आश्वासने अंमलबजावणी झाली नाही तर आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ही केवळ एक संघटनेच्या आंदोलनाची बातमी म्हणून पाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित मुद्दा म्हणून पाहणे गरजेचे आहे. परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. परीक्षा पारदर्शक असावी, पेपर लीकसारख्या घटना होऊ नये आणि म्हणूनच गैरप्रकार झाले तर दोषींवर कठोर कारवाई व्हावी. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा व्यवस्थेतील जी विश्वास कायम राहतोय आणि म्हणून संपूर्ण प्रकरणात थोडक्यात सारांश असा आहे की सीजेपीने विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या चर्चेदरम्यान आंदोलनकर्त्यांवरील कारवाई, एफआयआर आणि अटक झालेल्या आंदोलनकर्त्यांबाबत दिलासा देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच परीक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी मांडलेल्या मागण्यांचा जो सरकारकडून विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र आता काही राज्यांमध्ये आंदोलनकर्त्यांवर कारवाई सुरू असल्याचा सीजेपीकडून आरोप करण्यात आला आहे आणि त्यामुळे सरकारने दिलेली आश्वासने पाळावीत आणि त्याबाबत लिखित हमी द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
आश्वासने पूर्ण झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. म्हणजेच आंदोलन सध्या पुन्हा सुरू झाले आहे असे नाही, पण मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन सुरू होऊ शकते असा इशारा देण्यात आलेला आहे. तुमचे मते सरकारने आंदोलनकर्त्यांना दिलेल्या आश्वासने पूर्ण केली पाहिजेत का? आणि परीक्षा व्यवस्थेत पेपर लीक रोखण्यासाठी सरकारने आणखी कोणते कठोर नियम करायला हवे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. अशाच सत्य माहितीवर आधारित बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.